विदर्भाचा सांस्कृतिक वैभव समजल्या जाणाऱ्या मारबत उत्सवाला सुरुवात झालेली आहे। मारबत बडग्या मिरवणुकीमध्ये काळ्या पिवळ्या मारबतींची भेटीचा क्षण सर्वात महत्त्वाचा समजला जातो। इतवारी जवळील नेहरू चौकामध्ये पिवळी मारबत पोहोचल्यानंतर काळ्या पिवळ्या मारबतींची भेट पाहण्यासाठी हजारो जण गर्दी करत असतात। मात्र यंदा नेहरू चौकापासून साधारण 50 मीटर पुढे ही भेट होणार आहे। काळी पिवळी मारबतची ही भेट पाहण्यासाठी तुफान गर्दी होत असते। दोन्ही मारबतींची भेट झाल्यानंतर त्यापुढे मार्गस्थ होत असतात। इडा पिडा घेऊन जागे मारबत अशा घोषणा या दोन्ही मारबतींच्या भेटीवेळीच देण्यात येतात। तत्कालीन समस्या, अनिष्ट, रूढी आणि सामाजिक प्रश्नांचे वेध घेणारे मारबत आणि बडग्या या मिरवणुकीमध्ये घेण्यात येतात। मारबत उत्सव देशात केवळ नागपुरात साजरा करण्यात येतो। अनेक वर्षांची परंपरा आहे आणि काळी पिवळी मारबत यांचं मिलन हे पाहण्याकरता संपूर्ण देशातून साधारणपणे आतापर्यंत इतिहासात नेहरू चौकामध्ये अगदी नेहरू चौकाच्या मध्यवर्ती भागामध्ये काळी पिवळी मारबतीचं मिलन होत होतं। मात्र यंदा थोडंच हे स्थान पुढे सरकलेलं आहे। आपल्यासोबत आबा पांड्या काळ्या मारबती महोत्सवाच्या त्या पदाधिकारी आहेत। आबाताई, ऐतिहासिक परंपरा काळ्या पिवळ्या मारबतीची, काळ्या मारबतीचं आपण प्रतिनिधित्व करता, तिथल्या पदाधिकारी आहे। हे मिलन पाहण्याकरता देशभरातून लोक येत असतात। यावेळेला थोडं स्थान पुढे सरकलंय। बिलकुल, स्थान खूप पुढे गेलेलं आहे। फक्त देशातूनच नाही तर विदेशातून पण लोक इथे येतात। ती माहिती आम्हाला कार्यक्रम संपल्यावर मिळते की तिथून पण लोक आले होते। बघा, असं आहे की काळी मारबतीची पृष्ठभूमी आणि इतिहास जर बघायला गेलो तर असं आहे की बकाबाई नावाची एक महिला जी भोसले घराण्याची होती, त्यांनी विद्रोह करून ती अंग्रेजांबरोबर जाऊन मिळाली होती। प्रतिकात्मक स्वरूपात, निषेध स्वरूपात त्यांचा पुतळा निघत होता। परंतु मध्यंतरीच्या काळात 50-60 वर्षानंतर तिला मातेचं स्थान प्राप्त झालं आणि आता लाखोंच्या गर्दीने इथे लोक येतात, आपल्या श्रद्धेने तिथे ओटी वाहतात आणि देवीचं आशीर्वाद घेतात। आणि सगळे लोक इथे म्हणतात की रोगराई इडापिडा आला बला घेऊन जागे मारबत। तिथे 2 बिल्डिंग्स अशा आहेत की एकदम जीर्ण झालेल्या आहेत आणि तिथे खूप लोक मना कुणी करू शकत नाही। खूप लोक त्या बिल्डिंगवर उभे राहतात आणि अनहोनी काही होऊ नये, दुर्घटना काही घडू नये याच्याकरता समितीच्या लोकांनी हा निर्णय घेतलाय। त्याचबरोबर तिथे 3 सिनियर सिटीजन्स असे आहेत की ज्यांची प्रकृती अत्यंत खराब झालेली आहे। त्यांच्या घराच्या लोकांनी सुद्धा रिक्वेस्ट केलेली आहे समितीला की आपण हे थोडंसं पुढे करावं। म्हणून ही जी दोन्ही मारबतचं मिलन आहे ते फक्त 50 पाऊल पुढे गेलेलं आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।